सर्वांचं अभिनंदन करतो की सगळ्यात जास्त आमच्या देगलूरमध्ये जे नरड्यातून आपली शब्द सगळे गळ्यातून करतात, आमचे मलगेरवासर नरड्यातून सांगतात. ही बोलीभाषा आहे आमची. साहित्य हे जिवंत असलं पाहिजे, जमिनीतलं असलं पाहिजे, मातीतलं असलं पाहिजे, तरच ते साहित्य असतं. अशा साहित्यिकाची आज अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी असेल सगळ्या देगलूरच्या पूर्ण समितीने सगळ्यांना भरभरून प्रेम दिलंय. सरांनी सांगितल्यासारखं पण होतंय काय आमच्याकडं साहित्यामध्ये कार्यक्रम भरपूर होतात, पण कोरोना झाल्यासारखं झालं, ते कुठंतरी मध्ये अडकून गेले. आणि या अडकण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालाय की आम्ही नवीन पिढीकडे नाहीच. आमचं हे 4 भिंतीतच साहित्य राहिलं. त्यामुळे तेच ते चेहरे, तेच ते दिसले की ते स्टॅग्नेट वॉटर असलं की ते जेव्हा जमा झालेलं पाणी असतंय, ते जमा झालेल्या पाण्याला वासच खळखळांतर असं निखळ पाहिजे. तुमचं हस्त निखळ पाहिजे, एकाच जागी एकच सारखं 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 कुणालाही नको. आणि सामाजिक म्हणजे समाज पण तसं झालं आणि समाजाला बदलण्याचं कर्तव्यच नाही, एक तुमची आपली ड्युटी आहे की सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपण काम केलंच पाहिजे. साहित्यिकांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आता इथं कुणाला वाटत असेल की या समितीमध्ये गेला त्यानं नाही, छंद आहे. हा छंद आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपण आलो. आपल्याला इथं काय गव्हर्निंग बॉडी नाही, ऑफिस ऑफ प्रॉफिट नाही, काहीच नाही. पण हा आपण बाहेर घेऊन जात नाही विद्यार्थ्यांसमोर, समाजामध्ये. त्यांची इच्छा नाही असं नाही, त्यांना योग्य ते मिळत नाही. पण आमची एक अशी खंत आहे, मी सरांना पण 1-2 वेळेस बोललो, त्याच्यावर फुलारी सर आमचं काही फोन उचलत नाही की बाबा आम्ही देगलूरच्या लोकांना तुम्ही कुठं प्रतिनिधित्व देत नाही. मग त्यामुळे काय होते, आम्ही एकमेकांनाच मानून घेतो की तुला दिलंय, मला दिलंय, मला दिलंय, तुला दिलंय. तर मराठवाडा साहित्य परिषदेतून काही लोक बाहेर पण जातात, साहित्य संमेलनाला जातात, कोणत्या याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये आमचं पर्सेंटेज किती? नांदेडमध्ये फक्त देगलूरच आहे आणि देगलूरमध्ये आमच्याकडे चांगले साहित्यिक आहेत. आमचे सर आहेत, शेला नाईक सर आहेत, तर मग त्यांना कुठं कुठं संधी मिळाली, त्याचे ऑडिट पण झालं पाहिजे. आमचे दादा आहेत, मलगीरवार दादा आहेत, इथं साहित्यिकांची पूर्ण खाण आहे, पण त्यांना कुठं प्रतिनिधित्व दिलं जात नाही. त्यांनी म्हणतात की बाबा तुम्ही देगलूरचे आहे, आम्ही नांदेडचे आहे, किंवा आम्ही संभाजीनगरचे आहे. मी वैयक्तिक कुणाला बोलत नाही सर, पण आमच्यामध्ये खंत चालू आहे. आता आमच्यामधले जे साहित्यिक आहेत त्यांना जर स्टेज नाही मिळाला तर मग ही साहित्य परिषद चालवून काय? आता सरांनी सांगितलं आता की औरंगाबादला गेल्यानंतर बाबा आम्ही साहित्यिक आहोत, आम्ही तुमचे मराठवाडा साहित्य परिषदेचे आजीम सभासद आहेत. मग तिथं गेल्यानंतर तिथं कुणाला सांगायचं की बाबा या बिल्डिंग मध्ये आम्हाला काही आहे का, याच्याविषयी काहीच माहिती नाही. तुम्हाला हे देणार नाही, याचे 65 रुपये लागतील, त्याचे ते लागतील, त्यात 22 रुपये घ्यायला राहू. म्हणजे आम्ही सगळ्यांनी जमा कशासाठी व्हायचं सांगणं, याच्यासाठी एवढीच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही काय काय देऊ शकता ते पण द्या. आम्ही तर घेतच येऊ लागलो, आजपर्यंत आम्ही इथं कामच करू लागलो. देगलूरमध्ये किंवा मी जे पाहतो जेवढ्या लोकांना की मी साहित्यिक आहे, मी कवी आहे म्हणून जगणारा व्यक्ती मला एकच सापडतो, त्यांचे मलगीरवार. 24 तास त्यांनी एका ट्रान्समध्ये राहतात. आम्ही अतिशय शिवा खातो त्यांचे. अभ्यास केला नाहीस तू, तेच वाचतो नाहीस तू, 2 कविता संग्रह वाचतोस का? वाचन करणे आणि नवीन साहित्य निर्मिती करणारे आमच्याकडे लोक आहेत, पण त्यांना तुम्ही बाहेर काय देत नाही तेच कळत नाही. मग तेच ते लोक तिकडे जातात. मग याचा काय उपयोग आहे? बाहेरच्या याच्यामध्ये पण आमचे गेले पाहिजे. एवढीच आमच्या तुमच्याकडून एक रास अपेक्षा आहे, विनंती आहे. आणि एवढा मला संधी दिला त्याबद्दल धन्यवाद. अजून